विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण प्रॉब्लेम सेट 43 करणार आहोत। इथं आपल्याला विचारलं आहे राईट द टाइम शोन इन ईच क्लॉक इन द बॉक्स गिवन बिलो। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, टाइम शोन म्हणजे दाखवलेला, शोनचा अर्थ होते दाखवलेला। ओके, राईट म्हणजे लिहिणे, टाइम म्हणजे वेळ, ईच म्हणजे प्रत्येक घड्याळी, क्लॉक ईच क्लॉक म्हणजे प्रत्येक घड्याळीमध्ये, इन द बॉक्स म्हणजे ह्या रकान्यामध्ये, बिलो म्हणजे खाली, इट म्हणजे त्या, म्हणजे प्रत्येक ज्याच्या त्याच्या रकान्यामध्ये त्याचा टाइम जे दाखवलेला दर्शवलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे। पहिले आपल्याला प्रश्न कळणं फार महत्त्वाचं असते, त्याच्यानंतर आपण उत्तर सहज करू शकतो। चला, घडी दिसतच असेल तुम्हाला, ठीक आहे। इथे पहा, हा जो काटा आहे, हा जो छोटा काटा पहिले त्याच्याकडे पाहायचा, तो जर पाहिला तर तो 2च्या पुढे आहे, तो काय आहे 2च्या पुढे आहे। मग आपण याला काय लिहूता 2, आणि मोठा काटा कितीवर 5वर आहे। आता जर मोठा काटा 5वर असेल तर ह्या मोठ्या काट्याला 5वर असेल तर 5 न गुणायचं, 5 एक 5, 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25। मग इथं होतात 2 वाजून 25 मिनिटे, ठीक आहे, 2 वाजून 25 मिनिटे। त्याचप्रमाणे हा जर काटा बघितला, हा 8ला ओलांडून गेला नाही, हा 7ला ओलांडून गेला, अजून 8ला थोडा बाकी, म्हणजे इथे 7 वाजलेले आहेत। किती वाजलेले आहेत, छोटा काटा जे आहे ते पाहायचा कशाला ओलांडून गेला, इथे 7ला, 8 अजून वाजायचे आहेत। आणि इथं जर पाहिलं हा 10वर आहे, मग 10ला 5 न गुणायचं, 10ला काय करायचं 5 न गुणायचं, 10 5 50। मोठ्या काट्याला नेहमी 5 न गुणायचं, मोठा काटा जिथं पण असेल त्याला 5 न गुणायचं, उत्तर येऊन जातं तुमचं। आता इथं जर पाहिलं तर पहा, इथं 8च्या पुढे गेलेला आहे काटा, म्हणजे 8 वाजून गेले। छोटा काटा कितीला क्रॉस केलेला आहे किंवा कितीच्या पुढे आहे ते पाहायचं, छोटा काटा 8च्या पुढे आहे, मग हे किती वाजलेत 8 वाजले। आणि मोठा काटा कितीवर आहे त्याला 5 न गुणायचा, मोठा काटा 1वर आहे तर 1ला 5 न गुणलं, 5 एक 5, 0.5 लिहायचा, 5 नाही लिहायचा, 0.5 लिहायचं, लक्षात ठेवा। चला, आता छोटा काटा कशाला ओलांडून गेला बघा, 5ला नाही ओलांडला, छोट्या काट्यानं 4ला ओलांडलेला आहे, मग इथं 4 वाजले 4। आणि मोठा काटा ज्याच्यावर आहे त्याला 5 न गुणायचं, मोठा काटा 8 आहे, 8 गुणिले 5 40 होतात, म्हणून इथे 4 वाजून 40 मिनिट। त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहू, ड्रॉ द हँड्स ऑफ द क्लॉक टू शो द टाइम गिवन इन द बिलो बॉक्स। आता हे हँड्स म्हणजे काय, आता ड्रॉ म्हणजे हात काढायचे, कशावर काढायचे, ऑफ द क्लॉक म्हणजे क्लॉकचे हात काढायचे, शो द टाइम म्हणजे टाइम दाखवायचा आपल्याला, गिवन इन द बॉक्स म्हणजे ह्या बॉक्समध्ये जो टाइम दाखवलेला आहे तो आपल्याला त्याचे हात काढायचे। आता हात म्हणजे काय, हात काढायचे नाही, हे जे मोठा काटा आणि छोटा काटा राहतो, तास काटा आणि मिनिट काटा, त्यालाच घड्याळीचे 2 हात म्हणले जाते। मोठा काटा मिनिट काटा राहतो, छोटा काटा तास काट्याचा राहतो। तर पहा, इथं किती वाजले 4 वाजून 30 मिनिटं, म्हणजे छोटा जो पहिला टाइम आहे 4 वाजून गेले, 4ला क्रॉस केलेलं पाहिजे त्यानं, ठीक आहे। हे 4च्या इकडे पुढे पाहिजे, थोडं अलीकडे असलं तरी चालतंय। आता हे ड्रॉ करायला थोडं शक्य जात नाही, थोडं मध्येच घ्यायचं, ठीक आहे। आणि 30 मिनिटं म्हणजे 30 मिनिटं म्हणजे काय, ह्या 30 मिनिटं म्हणजे 30ला 5 डिवाइड करायचं, 30 डिवाइडेड बाय 5, मग किती होतात, हे 6 होतात। म्हणजे मोठा काटा 6वर असेल तर 30 मिनिटं झाली। तर मग आपण मोठा काटा जे आहे, मोठा काटा हा छोटा काटा आहे थोडा, आणि हा मोठा काटा आहे, 9:15। क्वार्टर पास्ट म्हणलं तर पुढं गेलं, ठीक आहे। 9 म्हणलं तर हे 9 वाजून 15 मिनिटं झाली, 9:15 म्हणजे 8 वाजून 45 मिनिट झाले, पण हे किती झाले 9 वाजून 15 मिनिटं झाली, किती झाले 9 वाजून 15 मिनिटं। मग 9ला क्रॉस केलेला आहे छोट्या काट्याने, आहे ना, 9 वाजून गेलेत,
हा छोटा काटा झाला आणि मोठा काटा 15वा, म्हणजे 15 म्हणजे 5, 10 आणि 15 हा मोठा काटा आपला असा दर्शवतो. मोठा काटा आहे हा आणि हा छोटा काटा आहे. त्याच्यानंतर क्वार्टर टू 5 म्हणजे अजून 5 नाही वाजले, 5 वाजायला 15 मिनटं बाकी आहे. म्हणजे मोठा काटा आपला 9 वर पाहिजे, हा मोठा काटा आहे. म्हणजे हे क्वार्टर टू 5 म्हणजे 5 वाजायला अजून बाकी टाईम आहे 15 मिनटाचा. म्हणजे 4 वाजून गेलेत. मग 4 वाजून गेले तर तुम्ही काय करायचं, 5ला क्रॉस नाही केला असं दाखवायचं. हा छोटा आहे, हा मोठा आहे. थोडंसं काढताना मला गडबडीत काढावं लागेल, पण व्यवस्थित काढल्यावर आपल्याला येऊन जाईल. त्याच्यानंतर 20 minutes past 11 म्हणजे 20 मिनटं झाली 11 वाजून. तर 11 वाजून गेले, त्याच्यामुळं आपण असं लिहू 11च्या पुढं गेला काटा. आणि 20 म्हणलं तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21 मिनिट काटा काय आहे तो आपल्याला 4 वर दाखवावा लागेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न संपवला. पहिला, दुसरा. आपण तिसरा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न आपण वहीवर करू. इफ अ बस दॅट लिव्स नाशिक. ठीक आहे. पहा, सगळ्याच्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत पाहिजे तरच आपल्याला उत्तर येईल. इफ अ बस, थोडं दिसते का तुम्हाला? हां, ठीक आहे. इफ अ बस दॅट लिव्ज नाशिक म्हणजे नाशिकला सोडून गेली ॲट 5 o'clock म्हणजे 5 वाजता, इन द मॉर्निंग म्हणजे सकाळच्या 5 वाजता, रिचेस पुणे दॅट सेम डे म्हणजे त्याच दिवशी तिने काय केलं, पुण्याला पोहोचली. किती वाजता पोहोचली आता आपण हे जर पाहिलं, ॲट 10:30 इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी 10 वाजून 30 म्हणजे 30 मिनिटांना पोहोचली. हाऊ लॉंग डज द जर्नी टेक. आता इथे पहा, सगळ्यांचे जर शब्द म्हणजे लिव्ह म्हणजे सोडणे, याचा लिव्हचा अर्थ होते LEAV, लिव्ह म्हणजे सोडणे. मी तुम्हाला ह्या प्रत्येक शब्दाचे अर्थ पण लिहून देतो. लिव्ह म्हणजे सोडणे. नाशिक 5 o'clock, मॉर्निंग म्हणजे सकाळ, रिचेस म्हणजे पोहोचणे, रिच म्हणजे ज्याचा अर्थ होते पोहोचणे, ह्या रिचचा अर्थ. दॅट की, सेम डे म्हणजे त्याच दिवशी, ॲट 10:30 म्हणजे 10 वाजून 30 मिनिटाला. ठीक आहे. 5 वाजता निघालेली गाडी 10 वाजून 30 मिनिटाला. हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ लागला किंवा किती लांब. डज द जर्नी टेक म्हणजे ही जर्नी किती वेळाची झालेली आहे असा विचारलेला आहे एकंदरीत प्रश्न. म्हणजे सुरुवात झाली 5 वाजता. ठीक आहे, 5 वाजता आणि ती पोहोचलेली आहे 10 वाजून 30 मिनिटाला. 10 वाजून 30 मिनिटाला. मग ह्या दोघांची आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. म्हणजे 10 वाजून 30 मिनिटे वजा 5, ह्या दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला येईल 5 तास 30 मिनिटाचा कालावधी लागेल. आपल्याला इथं उत्तर लिहावं लागेल. हाऊ लॉंगच्या जागी डज द जर्नी टेक. द जर्नी टेक्स 5 hours 30 minutes. 5 hours 30 minutes टाईम घेतलेला आहे त्याने. ठीक आहे. एकंदरीत तुम्हाला जर प्रश्न उत्तर आवडला तर चॅनलला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे व्हिडिओ आहेत जर तुम्हाला आवडतच असाल तर आपल्या मित्रमंडळींना पण दाखवा, त्यांना पण म्हणा की शेअर करा हे, आणि त्यांना पण नॉलेज येऊ द्या आणि आपले व्हिडिओ पाहत जा. अ प्ले दॅट वॉज टू स्टार्ट ॲट 9:15. 9:15 म्हणजे किती राहतात, 9:15 म्हणजे 9 वाजून 15 मिनटं. ॲट नाईट वॉज डिलेड बाय हाफ ॲन आवर बिकॉज ऑफ अ पॉवर आउटेज. म्हणजे पॉवर म्हणजे लाईट, इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं ती थोडंसं 15 मिनिट किती झाली, हाफ ॲन आवर म्हणजे 30 मिनिटांनी ती उशिरा सुरू झाला कार्यक्रम. व्हॉट टाईम डिड द प्ले स्टार्ट म्हणजे तो खेळ किती वाजता खरा सुरू झाला ते सांगायचं आपल्याला. मग आपण काय करू का पहा, करतो याला. अ प्ले वॉज टू स्टार्ट 9 वाजून 15 मिनिट्स म्हणजे 9 वाजून 15 मिनिटाला सुरू व्हायचा होता, पण 30 मिनिटं काय झाला, उशीर झाला त्याला.
लाईट गेल्यामुळं म्हणा की लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळं, तर ह्या दोघांची आपल्याला बेरीज म्हणजे 9:15 तर 30 मिनटं आपण पुढे नेले, तर 9:45 काय झालेला खेळ चालू झाला. अर्धा तास नंतर म्हणजे 9:15 30 मिनिट मिळवले, तर 9:45 व्हॉट टाईम द प्ले स्टार्ट, म्हणजे द प्ले स्टार्ट असले तर द प्ले स्टार्टेड ॲट 9:45. द प्ले स्टार्टेड ॲट 9:45 PM लिहायचा, कारण इथं काय सांगितलं ना नाईटला आपण काय लिहितो PM. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपला शेवटचा जर प्रश्न पाहिला, इफ अ ट्रेन लिव्ज मुंबई ॲट 10:15 ॲट नाईट अँड रिचेस नागपूर ॲट 1:40. आपण हा प्रश्न लिहून घेऊ. पुढचा प्रश्न आहे, इफ अ ट्रेन लिव्ज मुंबई ॲट 10:15, म्हणजे ट्रेननं काय केलं, मुंबईला 10:15 निघाली, म्हणजे 10:15 ती निघाली. ॲट नाईट म्हणजे रात्री निघाली. ओके, नाईटला आपण PM लिहितो, 10:30 PM. काय झालं, 10:30 PM. रिचेस नागपूर ॲट 1:40 द नेक्स्ट आफ्टरनून, म्हणजे पुढच्या दुपारी ती काय झाले, नागपूरला पोहोचली. ओके, 1:40 म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पुढच्या दुपारी 1:40 PMला, ही पण PMला दुपार म्हणजे PM. हाऊ लॉंग डज द जर्नी टेक, म्हणजे ह्या जर्नीला किती वेळ लागलेला आहे एकंदरीत. तर आपण हे जर पाहिलं, पहा 10:15 ते सकाळच्या 10:15 10:15 किती झाले, 12 तास कंप्लीट होतात, 12 आवर, आहे की नाही. मग 10:15 पहा, इथून मॉर्निंग हे इव्हिनिंग रात्रीपासून सकाळचे 10 वाजल्यापर्यंत, सकाळी 10:15 तर रात्रीच्या 10:15 12 आवर्स होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 10:15 11:15 आपल्याला किती होतात, 13 आवर्स होतात. मग 11:15 to 12:15 ह्याचा टाईम काढला तर अजून 1 तास होतात, म्हणजे 14वा आवर झाला आपला. मग हे 12:15 to 1:15 हे 15 आवर्स झाले की नाही. आता 1:15 पासून ठीक आहे टू 1:40 मग 1 तास नाही झाला, हे किती मिनटं झाले, हे जर तुम्ही काढलं तर हे 25 मिनटं होतात, म्हणजे 15 तास झाले, 15 आवर्स 25 मिनिट्स एवढा वेळ लागलेला आहे आपल्याला. तर आपण उत्तरामध्ये लिहून टाकायचे. हाऊ लॉंग डज द जर्नी टेक, द जर्नी टेक्स किती आवर्स झाले, 15 आवर्स अँड 25 मिनिट्स, 15 आवर्स अँड 25 मिनिट्स. अशा प्रकारे हा आपला सराव संच 43 झालेला आहे, आपण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.